हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी संध्या. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मैत्रिणो, तुम्हाला मी ह्या ब्लाऊजची पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कुठेही या व्हिडिओला स्किप करायचं नाही आहे. एकदम प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंगने आपण हे ब्लाऊज तयार करणार आहोत, त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघायचा आहे. ह्या ब्लाऊजची कटिंग मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही ती जाऊन बघू शकता किंवा त्या चॅनलची व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओमध्ये देईन, त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ तो सुद्धा बघायचा आहे. सर्वात आधी तर इथे आपल्याला बॅक पार्ट घ्यायचा आहे आणि बॅक पार्ट घेऊन जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्यावरती राईट साईडवरती अस्तर ठेवायचं आहे आणि खालच्या साईडला बॉटमला एक शिलाई करून घ्यायचं आहे. इथे 1/2 इंचची आपल्याला खालच्या साईडने सरळ अशी शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपलं लायनिंगची पीस वर असणार आहे मेन फॅब्रिकवरती. मेन फॅब्रिकवरती राईट साईड ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला इथे आपली जी लायनिंगची पीस आहे ना ती ठेवून घ्यायचं आहे. आता गळ्याच्या साईडने सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने एक शिलाई करायची आहे. त्याआधी आपण खालचं कापड जे एक्स्ट्राचं झालेलं आहे ते कट करून घेऊया. आता वरून सुद्धा एक आपण गळ्याला शिलाई करून घेऊया. इथे आपल्याला काय करायचं आहे, अस्तर खालच्या साईडने पलटून घ्यायचं आहे, त्यामुळे आपण अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहोत. जर तुम्हाला पायपिंग लावायची असेल तर तुम्ही मेन फॅब्रिकच्या खालच्या साईडला हे पार्ट ठेवला तरी चालेल. इथे आपल्याला फक्त ब्लाऊज पूर्ण पलटून घ्यायचा आहे. एकदम फिनिशिंगने इथे आपल्याला बॅक पार्ट तयार करायचा आहे, त्यामुळे आपण इथे मेन फॅब्रिकवरती लायनिंगची पीस ठेवून शिलाई करून घेतलेली आहे. आता गळ्याला मी पूर्ण शिलाई करून घेते. इथे आपल्याला सेम मार्जिन पकडत शिलाई करायची आहे पूर्ण गळ्याला. त्यानंतर आपल्याला जे मधलं अस्तर आहे ना ते कट करून टाकायचं आहे. आता इथे गळ्यावरती आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत, जेणेकरून गळा हा खालच्या साईडला व्यवस्थित पलटला जाईल. त्यामुळे तुम्ही सुद्धा गळ्यावरती क्रॉस असे छोटे छोटे कट द्यायचं आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे, शिलाई कट करायची नाही आहे, फक्त जे आपलं एक्स्ट्राचं बाजूने कापड आहे ना त्यावरतीच आपल्याला कट लावायचे आहेत, शिलाई कट होऊ द्यायची नाही आहे. आता ह्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे हात टाकायचा आहे आणि हा आपल्याला अस्तर सरळ करून घ्यायचा आहे. आता इथे खालच्या साईडला सुद्धा कट करून घेऊया, जेणेकरून खालच्या साईडला सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंगने आपलं ब्लाऊज तयार होईल. आता इथे मी अस्तर सरळ करून घेतलेलं आहे. आता जे मेन फॅब्रिक आहे ना त्यावरती आपल्याला दाबची शिलाई करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर दाबची शिलाई द्यायचं नसेल तर तुम्ही इथे प्रेस केलं तरी चालेल. मी एक दाबची शिलाई देऊन घेत आहे. इथे व्यवस्थित पूर्ण गळ्याला आपल्याला दाब शिलाई करून घ्यायची आहे. आता गळ्याला दाब शिलाई करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर फिनिशिंगने इथे आपला गळा तयार झालेला आहे. आता खालच्या साईडने आपल्याला बॉटमला शिलाई करायची आहे. इथे सुद्धा आपल्याला प्रॉपर अशी शिलाई करायची आहे. आपलं खालचं जे अस्तर आहे ते दिसलं नाही पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. आता खालच्या साईडला आपण हे ब्लाऊज पलटून घेऊया आणि खालच्या साईडला दोन्ही साईडने आपल्याला इथे टक्सची मार्किंग करायचं आहे. त्याआधी आपण ह्या ब्लाऊजला पूर्ण दोन्ही बाजूंनी शिलाई करून घेऊया, जेणेकरून अस्तर हे व्यवस्थित सेट राहील. त्यामुळे आपण दोन्ही बाजूला शिलाई करून घेऊया.
व्यवस्थित इथे मेन फॅब्रिकवरती आपण अस्तर अटॅच करून घेऊया. आणि जे एक्स्ट्राचं कापड झालं असेल ते इथे आपण लगेचच कट करून घेत जाऊया, जेणेकरून पुन्हा पुन्हा आपल्याला हे पार्ट वेगवेगळे हातात घ्यायची गरज नाही. त्यामुळे आपण इथे लगेचच कट करून घेत जाऊया. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने लगेचच पूर्ण कामे करून घ्यायचं आहे, जेणेकरून नंतर आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. एकदम कमी वेळेमध्ये ब्लाऊज इथे स्टिच होणार आहे. वन टक्स ब्लाऊजला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आहे. साधारणतः 15 ते 20 मिनिटामध्ये आपलं अस्तरचं ब्लाऊज स्टिच होऊन जातं. त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या छोट्या छोट्या टिप्स नक्की फॉलो करत जा, जेणेकरून तुमचं ब्लाऊजसुद्धा पटकन तयार होईल. जास्त वेळ लागणार नाही तुमच्या ब्लाऊजला सुद्धा. ह्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग मी माझ्या चॅनलवरती एकदम सविस्तरपणे अपलोड केलेली आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला जाऊन बघायचा आहे. आणि व्हिडिओमध्ये ह्यासुद्धा आणि त्यासुद्धा व्हिडिओमध्ये काही अडचणी असतील तर मला कमेंट करून विचारायचं आहे. एकदम परफेक्ट असं ब्लाऊज आपलं येणारच याची गॅरंटी मी देईन. आणि तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा पूर्णपणे बघायचा आहे, कुठेही व्हिडिओला स्किप करायचं नाही. आता इथे बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे. टक्सची मार्किंग करून घेऊया, मग बॅक पार्टची पूर्ण आपली स्टिचिंग करून होईल. आता इथे मी दोन्ही साईडला 4-4 इंचावरती टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे. आणि ह्या साईडने 3 इंच आणि त्या साईडने 3 इंच करून अशा प्रकारे एक टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे. आणि टक्सच्या बाजूला हाफ इंच मी मार्जिन घेतलेलं आहे. ब्लाऊजच्या सेंटरपासून मी 3 इंच आडव्या साईडला घेतलेलं आहे आणि उंचीमध्ये 4 इंच घेतलेलं आहे. रुंदी आपल्याला इथे टक्सची 3 इंच ठेवायची आहे. दोन्ही साईडला हाफ इंचचं मार्किंग करून अशी एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचं आहे आणि उंचीमध्ये आपल्याला 4 इंचचा टक्स ठेवायचा आहे. जर तुमची उंची ह्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही 4.5-5 इंचपर्यंत टक्सची उंची ठेवलं तरी चालेल. इथे मी 4 इंचचा टक्स ठेवलेला आहे. आता इथे टक्सला खालून सुद्धा लॉक करायचं आहे आपल्याला आणि वरच्या साईडला सुद्धा लॉक करायचं आहे, जेणेकरून नंतर कधी निघणार नाही. ब्लाऊजला घातल्यावर किंवा धुतल्यावर वगैरे आपले धागे निघणार नाहीत. त्यामुळे आपण इथे दोन्ही साईडला, खालच्या आणि वरच्या साईडला ब्लाऊज इथे लॉक करून घेऊया. आता दोन्ही टक्स आपले इथे टाकून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असे आपले टक्स टाकून झालेले आहेत. आता इथे आपल्याला एकदाचं दोन्ही पार्ट चेक करायचं आहे की दोन्ही साईडला भाग आपले खालीवर झालेले नाहीत, हे एकदाचं चेक करायचं आहे. जर कोणता पार्ट कमी जास्त झाला असेल तर तो आपल्याला लगेचच कट करायचा आहे, जेणेकरून नंतर स्टिच करते वेळेस कुठे कमी जास्त होणार नाही. आता इथे क्रॉसपट्टी कट करून घेऊया आणि पुढच्या भागाची स्टिचिंग करूया. आता पुढचे सुद्धा भाग असे समोरासमोर ठेवायचा आहे. गळ्याच्या साईडला गळ्याची साईड ठेवायची आहे आणि मेन फॅब्रिकवरती आपल्याला इथे राईट साईडवरती ठेवून घ्यायचं आहे आणि गळ्याला सुद्धा खालच्या साईडने पलटून घ्यायचं आहे, जेणेकरून समोरच्या साईडला सुद्धा एकदम फिनिशिंग तयार होईल ब्लाऊज. त्यामुळे आपण अशा पद्धतीने मेन फॅब्रिकवरती राईट साईडवरती ठेवून घेतलेलं आहे. आता गळ्याला सुद्धा छोटे छोटे कट लावायचं आहे, जेणेकरून हे अस्तर खालच्या साईडला व्यवस्थित पलटून जाईल. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गळ्यावरती छोटे छोटे कट द्यायचं आहे. आता इथे मी अस्तरवरती एक दाबची शिलाई करून घेतलेली आहे, जेणेकरून हे अस्तर आहे ना आणखी व्यवस्थित आपलं खालच्या साईडला पलटून जाईल आणि वरच्या साईडला कुठेही अस्तर शिलाई केल्यावर नंतर दिसणार नाही. त्यामुळे मी डबल एक शिलाई करून घेतलेली आहे. आता आणखी एक वरून दाब शिलाई करून घेते, जेणेकरून परफेक्ट असं आपलं गळ्याच्या साईडने फिनिशिंग येईल. त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करत जायचं आहे. आता बाजूने आपण जे साईड खुल्या आहेत ना ते सुद्धा अस्तर आपल्याला सेट करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकवरती. इथे आपल्याला एकदम कडेने शिलाई करत मेन फॅब्रिकवरती अस्तर सेट करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला इथे कट करायचं आहे. दुसरा सुद्धा पार्ट आपण सेम ह्याच पद्धतीने तयार करून घेऊया. इथे माझे दोन्ही पार्ट तयार करून झालेले आहेत.
आता इथे आपल्याला काय करायचं आहे, क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आहे. क्रॉसपट्टीसुद्धा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला मग स्टिच करायचं आहे. आता जी खालची साईड आहे ना क्रॉसपट्टीची स्ट्रेट साईड, तिथून आपल्याला अशा पद्धतीने पाव किंवा हाफ इंचाचं मार्जिन देत इथे शिलाई करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करायचं आहे. मग आपल्याला ही क्रॉसपट्टी जे अस्तर आहे ना त्यावरती एक दाब टीप देऊन घ्यायचं आहे. मग खालच्या साईडला ही अस्तर पलटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ही क्रॉसपट्टीसुद्धा खालच्या साईडने एकदम फिनिशिंगने तयार होईल. आता दुसरीसुद्धा क्रॉसपट्टी आपल्याला सेम त्याच पद्धतीने शिलाई करायची आहे आणि खालच्या साईडने पलटून घ्यायचं आहे. आता ह्यावरती सुद्धा आपण दाब शिलाई करून घेऊया. मग आता ही खालच्या साईडने पूर्णपणे पलटून घेऊया, जेणेकरून आपल्याला खालच्या साईडने सुद्धा एकदम फिनिशिंग येईल. त्यामुळे आपण इथे ही स्टेप करायचं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, वरून आणखी एक शिलाई करून घ्यायचं आहे, जेणेकरून अस्तर खालच्या साईडने व्यवस्थित सेट राहील. आता दुसरीसुद्धा क्रॉसपट्टी मी तयार करून घेतलेली आहे. आता ह्या दोन्ही क्रॉसपट्ट्या इथे आपल्याला समोरच्या पार्टवरती स्टिच करायच्या आहेत. आता वरच्या साईडने जी खुली भाग आहे ना तिथे सुद्धा आपण शिलाई करून घेऊया, जेणेकरून वरच्या साईडला जिथे आपल्याला हे क्रॉसपट्टी स्टिच करायचं आहे तिथे आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित लागली जाईल, अस्तर बाजूला वगैरे होणार नाही. त्यामुळे इथे आपल्याला वरच्या साईडला सुद्धा शिलाई करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली क्रॉसपट्टी जोडते वेळेस अस्तरसुद्धा व्यवस्थित सेट राहील. त्यामुळे इथे दोन्ही बाजूला आपल्याला अशाच प्रकारे शिलाई करून घ्यायचं आहे. आता दोन्ही क्रॉसपट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत. इथे आपण जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेऊया. आता दुसरासुद्धा भाग आपला त्याच पद्धतीने तयार झालेला आहे, तो सुद्धा आपल्याला इथे ठेवायचा आहे. आणि आता दोन्ही भागावरती आपल्याला टक्सची मार्किंग करून अशा पद्धतीने उमटवून घ्यायचं आहे. आता दोन्ही टक्स आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला डबल एक शिलाई करायचं आहे, जेणेकरून शिलाई आपली नंतर तुटणार नाही. इथे माझा धागा थोडासा खालच्या साईडने 22 इंचा वर आला होता, मी तो काढून घेतलेला आहे आणि वरच्या सुद्धा सुईतला धागा टाकून घेतलेला आहे. आणि आता रिपीट शिलाई करून घेते. दुसऱ्या सुद्धा भागावरती आपल्याला सेम ह्याच पद्धतीने टक्सची स्टिचिंग करायची आहे आणि खालच्या साईडला आणि वरच्या साईडला लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे टक्स आपले नंतर तुटणार नाहीत. आता थोडंसं खालीवर झालं असेल ते आपल्याला इथे कट करायचं आहे. दोन्ही भाग आपल्याला सेम ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. ह्या सुद्धा पार्टचं जे काही खालीवर झालं असेल कापड ते आपल्याला इथे कट करायचं आहे. आता इथे टक्स आपला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम आपल्या टक्सला पफ आलेला आहे. घातल्यावरती सुद्धा एकदम परफेक्ट आपलं ब्लाऊज बसणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने एकदा नक्की कटिंग आणि स्टिचिंग करून बघा. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने क्रॉसपट्टी जोडायची आहे. एकदम हळूवार सविस्तरपणे मी पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे. आता आणखी एक वरून शिलाई करून घेऊया, जेणेकरून आपली शिलाई ही एकदम पॅक राहील. आता एक्स्ट्राचं थोडंसं खालीवर झालं असेल ते कट करून घेऊया आणि बाजूने जी क्रॉसपट्टी एक्स्ट्राची झाली आहे ती सुद्धा कट करून घेऊया. दुसरा सुद्धा पार्ट ह्याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे. आता दोन्ही पार्ट इथे आपल्याला समोरासमोर ठेवून एकदाचं चेक करायचं आहे की कोणता भाग खालीवर झालेला आहे. म्हणजेच छोटा मोठा जर पार्ट कोणता झालेला असेल
तर तो आपल्याला इथे चेक करायचा आहे आणि कट करायचा आहे. ते आपल्याला आता इथे कट कुठेही खालच्या साईडने वरच्या साईडने करायला जमणार नाही, कारण का आपण दोन्ही साईडने फिनिशिंग देऊन घेतलेली आहे. आता मी इथे हुकपट्टी आणि काचपट्टी लावून घेतलेली आहे. आता एकदम फिनिशिंगने इथे आपली पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग झालेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.